नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचा 29 जून हा पुण्यस्मरण दिन. त्यानिमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा इथे घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वक्तृत्वाच्या क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो. वक्त्याच्या बद्दल असं म्हटलं गेलंय की वक्ता दशसहस्रेषु, 10,000मध्ये एखादाच माणूस वक्ता म्हणून नावलौकिक प्राप्त करतो. मी तर असं म्हणेन की कितीतरी लाखाच्या मध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांसारखा वक्ता निर्माण होतो असं जर मी म्हणालो तर ते अतिशयोक्तीचं होईल असं मला वाटत नाहीये. आज आपण गुणवत्तेचा संबंध गुणाशी लावून अंकवंतांना गुणवंत म्हणून संबोधतोय व त्यांचे सत्कारही संपन्न करतो. पण गुणवत्ता ही केवळ मार्कावरती किंवा अंकांच्या वरती अवलंबून असते असं नाहीये. तर चित्रकाराच्या कुंचल्यातूनही गुणवत्ता झळकते, गायकाच्या कंठातूनही ती प्रकटते, तर वक्त्याच्या वाणीतूनही ती प्रस्फुटित होते, जी प्रबोधनाचे काम करू शकते. असंच वक्तृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्र ते अमेरिकेपर्यंत आपल्या वाग्यज्ञाने दिपवून टाकण्याचं काम करणारं नाव म्हणजे कैलासवासी प्राचार्य शिवाजीराव भोसले सर होत. सर्वप्रथम मी त्यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन या ठिकाणी करून आपण त्यांचे जीवनचरित्र आणि कार्य या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की त्यांचा जन्म 15 जुलै 1927 साली सातारा जिल्ह्यातील जे खटाव तालुका आहे, खटाव तालुक्यातील कलेडोन सारख्या एका छोट्याशा गावी वडील अनंतराव व आई अनुसूयाबाई यांच्या पोटी शिवाजीरावांचा जन्म झालेला आहे. वडील अनंतराव हे प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांच्याकडनंच खऱ्या अर्थानं वक्तृत्वाच्या क्षेत्रातले संस्कार आणि आईचे देखील आध्यात्मिक असतील की मानवतेचे संस्कार या आई वडिलांच्याकडनं प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांना लहानपणापासूनच मिळत गेलेले आहेत, हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. वडिलांना असं वाटायचं की आपली लेकरं शिकावीत, शिकून मोठी व्हावीत, म्हणून त्यांनी आपल्या 2 मुलांची जी नावं आहेत, एका मुलाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरून बाबासाहेब अशा पद्धतीचं ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. महापुरुषांच्या नावावरून अनंतरावांनी आपल्या मुलांची नावं ठेवलेली आहेत. पहिले महापुरुष आपल्या सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून त्यांनी आपल्या एका सुपुत्राचं नाव बाबासाहेब अशा पद्धतीचं ठेवलं होतं, जे पुढे चालून बॅरिस्टर झाले. केवळ बॅरिस्टरच नाही तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं. असे हे शिवाजीराव भोसले सरांचे बंधू बाबासाहेब भोसले. अनंतराव या शिक्षक दृष्ट्या बापानं आपल्या मुलाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरून ठेवावं, यातच त्यांच्या घरातलं पुरोगामित्व, त्यांच्या वडिलांचा दूरदृष्टीपणा आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. आणि आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव राजे छत्रपती शिवरायांच्या नावावरून शिवाजीराव अशा पद्धतीचं ठेवलं. आणि ज्यांनी वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये मोठा पराक्रम गाजवला, करून दाखवला, ते म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले सर होत. त्यांनी आपण शिवाजीराव भोसले सरांचं चरित्र पाहतोय. शिवाजीराव भोसले सरांचं प्राथमिक शिक्षण हे या ठिकाणी त्यांच्याच गावी कलेडोन या ठिकाणी घेतलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर ते पुढील शिक्षणासाठी या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहामध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि इथं असतानाच, वसतिगृहामध्ये असतानाच त्यांना खऱ्या अर्थानं स्वावलंबनाचे धडे मिळालेले आपल्याला दिसून येतात. स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे, स्वतःचे कपडे स्वतः धुणे, स्वतःचा अंथरूण पांघरुणाच्या घड्या करणे, स्वतःच्या
ज्या म्हणजे ज्या खोलीमध्ये ते राहायची जी खोली होती ती खोली या ठिकाणी स्वच्छ करणे, अशा प्रकारचे स्वावलंबनाचे धडे एका अर्थानं बालपणीच या ठिकाणी शिवाजीराव भोसले सरांना या ठिकाणी कर्मवीरांच्या या वसतिगृहामध्ये मिळालेले होते, हेही आपण या ठिकाणी ध्यानात घेणं महत्वाचं आहे. विटा या गावी देखील त्यांना काही काळ प्राथमिक शिक्षण घ्यावं लागलेलं आहे. यापूर्वी मी विस्तारानं सांगितलं नाही, तर असं म्हणतात की सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. नंतर वाडिया कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये देखील त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. कमवा व शिका या योजनेचा फायदा घेऊन त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांच्या सोबत जे त्या कालावधीमध्ये सहाध्यायी म्हणून वर्गमित्र म्हणून जे होते ते होते बॅरिस्टर पी.जी. पाटील सर, शंकरराव खरात सर व डॉक्टर दत्ताजीराव साळुंके हे सहअध्यायी म्हणून, जे की तिघही माजी कुलगुरू म्हणून ज्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल असे हे वैचारिक क्षेत्रातली मोठे नावं शिवाजीरावांच्या सोबत सहाध्यायी म्हणून शिकायला असलेले आपल्याला दिसून येतात. शिवाजीरावांनी तत्वज्ञान विषयामध्ये पुणे या ठिकाणाहून MA ची पदवी प्राप्त केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्यांनी LLBचं पुढचं शिक्षण देखील पूर्ण केलेलं त्यांच्या चरित्रात किंवा आपल्याला पाहायला मिळतं. शिक्षणाच्या काळातच त्यांच्यावरती अनेक जणांचे प्रभाव झालेले आपल्याला दिसून येतात. सगळ्यात महत्वाचा प्रभाव त्यांच्या आई वडिलांचा तर झालाच, पण त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव झालेला आहे. वेद महर्षी सातवळेकर यांचा प्रभाव त्यांच्यावरती राहिलेला आहे. श्री माटे, प्र.रा. दामले, प्राचार्य सोनोपंत दांडेकर या महान व्यक्तींचा आणि अनेक महापुरुषांचा, सावरकरांच्या पासून अनेकांचा या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षण घेतल्याच्या नंतर LLBचं त्यांनी सातारा या ठिकाणी वकिली सुरू केलेली आपल्याला दिसून येते. नंतर फलटण येथील मोदोजी महाविद्यालयामध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी 1957 ते 1988 पर्यंत अत्यंत विद्यार्थीप्रिय, अत्यंत अभ्यासू प्राध्यापक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला आपल्याला दिसून येतो. याच महाविद्यालयामध्ये पुढे ते 1963 ते 1988 म्हणजे सेवानिवृत्तीपर्यंत, 1963 पासून 1988 पर्यंत सेवानिवृत्तीपर्यंत याच महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केलं, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. अत्यंत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक तसेच विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून देखील त्यांनी या कालावधीमध्ये नावलौकिक मिळवलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तदनंतर 1988 ते 1991 या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सध्याचं छत्रपती संभाजीनगर जे नामकरण आता झालेलं आहे, त्यापूर्वी औरंगाबाद असं आपण म्हणत होतो, त्या छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी 1988 ते 1991 या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्याच कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं मराठवाड्यातल्या अनेक माझ्यासारख्या श्रोत्यांना प्रत्यक्ष त्यांची व्याख्यानं ऐकण्याचा योग या निमित्तानं आलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी तत्वज्ञान, तर्कशास्त्र व मानसशास्त्र या तिन्ही विषयांचं अध्यापन केलेलं आहे. अत्यंत तन्मयतेने, अत्यंत अभ्यासू वृत्तीने या ठिकाणी हे विषय ते विद्यार्थ्यांना शिकवत असत. ते असं म्हणायचे की माझ्या तासाला कुठलाही विद्यार्थी कधीही तास बुडवलेला मला आठवत नाही आणि मीही कधी तास बुडवत नसायचा. इवन माझा विषय ज्यांनी घेतलेला नाही असे देखील अनेक विद्यार्थी तासाला येऊन बसायचे. यावरूनच त्यांचा व्यासंग आणि त्यांची अध्यापन शैली किती चांगली असेल याचा अनुमान आपल्याला आल्याशिवाय राहत नाही आहे. या ठिकाणी विविध महापुरुषांच्या जीवन चरित्रावरती, संत साहित्यावरती, तत्वज्ञानाच्या विविध अंग उपांगांच्या वरती त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्रभर अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 1963 साली जेव्हा स्वामी विवेकानंद यांची जन्मशताब्दी साऱ्या देशभर साजरी केली जात होती, त्यावेळेला
या विवेकानंदांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये अख्खा महाराष्ट्र विवेकानंदांच्या विचारांनी या ठिकाणी सगळीकडं हे विचार पेरण्याचं काम खऱ्या अर्थानं प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी केलं. केवळ महाराष्ट्रापुरतंच नाही तर त्यांनी शेजारी राज्य असणाऱ्या गोव्यात, हैदराबाद, इंदोर, बेंगळुरू या ठिकाणी देखील असंख्य व्याख्याने या ठिकाणी स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रावरती अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरक अशा प्रकारची व्याख्याने दिलेली आहेत. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. या ठिकाणी दगडूशेठ हलवाई ट्रस्ट व्याख्यानमालेमध्ये देखील त्यांनी अनेक व्याख्याने दिली. कन्याकुमारी आपल्याला माहिती विवेकानंदांच्या शिलान्यास जिथं आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी जाऊन विवेकानंदांच्या संबंधाने विचार मांडलेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 1969 ते 1997 या काळामध्ये 28 वर्ष पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान विविध विषयावरती व्याख्यान देण्याचं कार्य प्राचार्य साहेबांनी केलेलं आहे. मला असं वाटतं की प्राचार्य शिवाजीरावजी भोसले सर या व्याख्यानमालेमध्ये सलग 28 वर्ष विविध विषयावरती व्याख्यान देणारे एकमेव वक्ते ठरले असावेत. यावरूनच आपल्या लक्षात येतं की शिवाजीरावांचा व्यासंग किती दांडगा होता. कारण पुण्यासारख्या इतक्या नामांकित वसंत व्याख्यानमालेमध्ये एका वक्त्यानं सलग 28 वर्ष विविध विषयांच्या वरती भाषणं द्यावीत आणि श्रोत्यांनी ते 28 वर्षे श्रवण करावीत. यावरूनच वक्तृत्वाच्या आणि प्रबोधनाच्या क्षेत्रात शिवाजीराव भोसले सरांचा हातखंडा किती या ठिकाणी अभ्यासपूर्ण होता आणि या ठिकाणी श्रोत्यांच्या मनाला आणि कानाला जिंकण्याचं काम, त्यांचा विवेक जागृत करण्याचं काम कशा पद्धतीनं भोसले सर करत होते ही गोष्ट यातनं लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. त्यांनी आकाशवाणीवर देखील काही व्याख्यानं दिलेली आहेत. हे आपल्या सगळ्यांना ज्ञातच असेल. आपल्या वक्तृत्वाच्या बळावर ते अमेरिका येथील न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, लॉस एंजल्स, न्यूयॉर्क या ठिकाणी केवळ व्याख्यानाच्या संबंधाने गेलेले आहेत. कारण महाराष्ट्रातील जे मराठी माणसं अमेरिकेमध्ये विविध शहरांच्या मध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत आणि ज्यांना प्राचार्यांच्या वक्तृत्वाचं खऱ्या अर्थानं वेळ लागलं होतं, त्यांनी शिवाजीरावांना अमेरिकेमध्ये बोलवलं आणि त्यांची शेकडो व्याख्यानं अमेरिकेतल्या आत्ताच मी उल्लेखित केलेल्या शहरांच्या मध्ये झालेली आहेत. म्हणजे या मराठी भाषेला माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन असं माऊलींनी ज्या मराठी भाषेच्या संबंधानं सांगितलं होतं, त्या मराठी भाषेला अमेरिकेत पर्यंत नेऊन आपल्या वक्तृत्वाच्या बळावरती पोहोचविण्याचं काम या ठिकाणी शिवाजीरावजींनी केलं. यावरूनच खरं तर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावं असं हे नररत्न या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं, याचा आपल्या सगळ्यांना अभिमानच असला पाहिजे. स्वामी रामदासांच्या जीवनचरित्रावरती त्यांनी विविध व्याख्यानं दिली. सिंगापूरला जाऊन देखील स्वामीजींचे चरित्र त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. भोसले सरांनी जे आयुष्यभर काम केलं त्या कामाची समाजानं देखील वेळोवेळी दखल घेतलेली आपल्याला दिसून येते. त्यांना अनेक मान सन्मान वेळोवेळी मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. 1982ला त्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आपल्याला माहिती असेल. सातारा भूषण, फलटण भूषण, या ठिकाणी विद्याव्यास, भारतीय विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार. आता मी पुरस्कारांची यादी जर वाचत गेलो तर ती खूप मोठी यादी आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की भोसले सरांच्या कार्याचं कौतुकही समाजानं तेवढंच भरभरून केलं आणि ते त्या पुरस्काराच्या योग्यतेचे होते, म्हणूनच त्यांना या प्रकारचे पुरस्कार त्यांच्या आयुष्यामध्ये मिळालेले आपल्याला दिसून येतात. त्यांनी विविध वृत्तपत्रांतून वेळोवेळी विपुल लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. विशेषतः दैनिक सकाळ आणि दैनिक लोकसत्तामधून त्यांनी काही सदर नियमितपणे चालवलेले आपल्याला दिसून येतात आणि ज्या सदरामधनं महाराष्ट्राला प्रबुद्ध बनवण्याचं व्याख्यान इतकंच लेखनातून देखील भोसले सरांनी केलेलं काम वाखाणण्याजोगं आहे. आपल्याला माहीत असेल की त्यांना संजीव नावाचे एक सुपुत्र असून स्नुषा रंजना आहेत आणि हे दोघेही
रंजना प्रकाशन पुण्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की ज्ञान यज्ञ चालवण्याचं काम एका अर्थानं आपल्या वडिलांची हा ज्ञानरथ पुढे घेऊन जाण्याचं प्रामाणिक काम करताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यांना अंजली नावाची एक कन्या अंजली कदम या देखील इंग्रजी या विषयाच्या प्राध्यापिका असून आपल्या वडिलांचा प्राध्यापकाचा जो काही वसा आणि वारसा आहे ते प्रामाणिकपणे पुढे घेऊन जाण्याचं काम करतात. आणि सरांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रभर अनेक महाविद्यालयांच्या मधनं अनेक क्षेत्रामध्ये मोठ्या दिमाखानं काम करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मला असं वाटतं की एका शिक्षकाच्या जीवनामध्ये यापेक्षा मोठं कार्य कोणतं असू शकतं किंवा यापेक्षा मोठा सन्मान आणखीन कुठला असू शकतो. तर्कशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य या विविध विषयांच्या वरती सरांनी अनेक व्याख्यानं दिलेली आपल्याला माहिती असतील. पुण्याची प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती ही दरवर्षी प्राचार्य साहेबांच्या स्मरणार्थ 15 जुलैला त्यांच्या नावाचा पुरस्कार या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना प्रदान करत असतात. आजवरच्या पुरस्कारांचा थोडक्यात जर आपण आढावा घेतला तर या ठिकाणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. शास्त्रज्ञ रघुनाथ माशालकरांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. साहित्यातील द.मा. मिरासदार यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. डॉक्टर अ.व्ही. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दी ब्रिटो, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉक्टर रामचंद्र देखणे, मला असं वाटतं की प्राचार्य यशवंत पाटणे अशा कितीतरी लोकांना जे की आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशा प्रकारचं कार्य करतायत. आणि एका अर्थानं शिवाजीराव भोसले सरांना अभिप्रेत जो समाज होता तसा समाज घडवण्यासाठी त्यांच्या पद्धतीने मोठं काम करतात आणि त्या कामाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करता यावी किंवा त्यांच्या कामाचा गौरव व्हावा म्हणून ही समिती दरवर्षी 15 जुलैला हे पुरस्कार देऊन प्राचार्य साहेबांचे विचार खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं काम करतात हे देखील आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. प्राचार्य सरांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आपल्याला आजही माझ्याकडे देखील या आत्ता ज्यांचा उल्लेख मी ग्रंथांचा करणार आहे त्यापैकी सर्वाधिक ग्रंथ माझ्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये आहेत. कारण ज्याला वक्ता म्हणून समाजामध्ये फिरायचं असेल, वक्ता म्हणून जर काही विचार समाजामध्ये मांडायचे असतील, प्रबोधन करायचं असेल तर प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांची ग्रंथसंपदा ही आपल्याकडं असलीच पाहिजे. इतके महत्त्वाचे, चिंतनीय आणि समाजाला दिशादर्शन करणारे होकायंत्राच्या भूमिकेतले हे ग्रंथ आहेत. ज्या ग्रंथांचा उल्लेख मी जर केला तर आपल्याला लक्षात येईल की कुठले ग्रंथ प्राचार्य साहेबांनी लिहिले. ज्यामध्ये चिंतन नावाचा ग्रंथ आहे. जागर हे 2 खंडामधले अत्यंत चिंतन करून लिहिलेले हे 2 खंड आपण जरूर आपल्या संग्रही ठेवले पाहिजेत. जागर नावाचा खंड पहिला आणि दुसरा. कथा वक्तृत्वाची हाही त्यांचा ग्रंथ आहे. जीवनविध अशा प्रकारचा त्यांचा ग्रंथ आहे. हितगोष्टी नावाचा ग्रंथ आहे. स्वामी विवेकानंद चरित्र ग्रंथ आहे. दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, प्रेरणा, यक्ष प्रश्न या प्रकारचे आणखीनही काही ग्रंथ असतील पण मला माहीत असलेले एवढे ग्रंथ प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी लिहिलेत आणि ते अत्यंत समाजाला या ठिकाणी दिशा देणारे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं तत्वज्ञान हे जीवनवादी अशा पद्धतीचं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा नसावी. कारण अंधश्रद्धेला ते मानत नव्हते. देवदेवतांचा आडंबर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही मान्य झालेलं नाही आहे. माणसाने मूल्यांचा वेध घेतला पाहिजे. एवढंच नव्हे तर आपल्या जीवनात त्याचा अंगीकार देखील केला पाहिजे. आपलं जीवन एक आदर्श जीवन झालं पाहिजे असा त्यांचा नेहमीच आग्रह राहिलेला देखील आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यांची विविध व्याख्याने प्रत्यक्ष ऐकण्याचं मला भाग्य लाभलं आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. आमच्या ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथे पहिले प्राचार्य म्हणून प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार सर या ठिकाणी होते आणि त्यांनी त्या कालावधीमध्ये कैलासवासी वसंतरावजी नाईक व्याख्यानमाला प्रारंभ केलेली होती आणि या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातले अनेक विचारवंत
या ठिकाणी साहित्यिक वक्ते आम्ही निमंत्रित करत होतो. याच व्याख्यानमालेचा समन्वयक म्हणून मी काम पाहत होतो. मला वाटतं प्राचार्य नंतर ज्ञानोबा वंजे सरांच्या कालावधीमध्ये आम्ही प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांची 2 व्याख्यानं या व्याख्यानमालेमध्ये घेतले. पहिलं व्याख्यान आम्ही मुखेड नगर परिषदेच्या व आमच्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मुखेड नगरीमध्ये आयोजित केलं होतं आणि विषय आई हा दिलेला होता. आणि दुसऱ्या दिवशीचं व्याख्यान आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये असलेल्या संस्थेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित केलेलं होतं, ज्यामध्ये त्यांनी आपण कसे घडतो विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरक अशा प्रकारचं व्याख्यान त्यांनी दिलेलं होतं. सरांना योगासनाचा या ठिकाणी ते दररोज योगा करायचे, कारण आमच्या रेस्ट हाऊसला थांबल्याच्या नंतर त्यांनी योगासनाला वेळ दिलेला होता. मन एकाग्रतेला सर अत्यंत वेळ द्यायचे. अत्यंत शालीन स्वभाव, कुठल्याही प्रकारचा अहंकार आपल्या अंतःकरणामध्ये न बाळगता एक कोट आपल्या अंगामध्ये टाकून अत्यंत साध्या पद्धतीचं, साधी राहणी, उच्च विचारसरणी अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व ज्यांचा सहवास आम्हाला प्रत्यक्ष आमच्या मुखेडकरांना 2 दिवस आणि विशेषतः मी समन्वयक म्हणून आम्हाला लाभला, याचा आजही खरोखरच अभिमान वाटतो. या ठिकाणी सरांची जवळपास मी 100 व्याख्यानं ऐकलेली आहेत. काही व्याख्यानं त्या कालावधीमध्ये कॅसेट सरांच्या व्याख्यानाच्या उपलब्ध होत्या, तर मी पुण्याला जायचा आणि पुण्याला जाऊन त्या ठिकाणी आप्पा बळवंत चौक आणि आजूबाजूला जी दुकानं आहेत त्या दुकानातनं सरांची कॅसेट्स उपलब्ध केलेली होती आणि टेप रेकॉर्डवरती जवळपास 50 व्याख्यानावरची कॅसेट मी कित्येक वेळेस श्रवण केली. पुन्हा पुन्हा ते व्याख्यानं ऐकावंच वाटायची. त्यापैकी 21 व्याख्यानं मी ते कॅसेट रिव्हर्स करू लेखन करून आजही माझ्याकडं त्यांची 20 व्याख्यानं शब्द न शब्द या ठिकाणी लेखनाच्या माध्यमातून संग्रहित केलेले आहेत. इतकं वेळ मला सरांच्या व्याख्यानाचं राहिलेलं आहे. आजही यूट्यूबवरती सरांची अनेक व्याख्यानं ऐकली की मन आणि कान तृप्त झाल्याशिवाय राहत नाही आहेत. असं हे वक्तृत्वाच्या क्षेत्रातलं खरोखरच खूप मोठं नाव आणि म्हणून त्यांच्याबद्दल सतत आदर माझ्या मनामध्ये राहिलेला आहे. आज काही आम्ही वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये चाचपडत बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या पाठीमागं प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांची अनेक व्याख्यानं श्रवण केल्याचा आणि त्यांच्या प्रत्यक्ष आशीर्वाद घेण्याचा निश्चित परिणाम आहे, असं मी नम्रपणे या ठिकाणी आपल्यासमोर मांडू इच्छितो. सरांच्या बद्दल तेही स्वतः सांगत असायचे की मला अनेक थोर पुरुषांना ऐकण्याचा, भेटण्याचा व त्यांच्याशी चर्चा करण्याचं भाग्य लाभलं, असं ते त्यांच्या व्याख्यानातून नेहमी सांगत असायचे. ते असं म्हणायचे की पहिल्यांदा चांगला श्रोता झाल्याशिवाय आपणास चांगला वक्ता बनता येत नाही आहे. आपल्याला चांगला वक्ता बनायचा असेल तर पहिल्यांदा चांगला श्रोता बनता आलं पाहिजे, असं ते सांगायचे. आणि हे त्यांचं म्हणणं आजही आमच्यासारख्या अनेक जणांना आपल्याला देखील हे पटतं, कारण चांगला श्रोता झाल्याशिवाय आपल्याला चांगला वक्ता बनता येत नाही आहे. व्यासंगात ते म्हणायचे की व्यासंगाच्या उद्यानातून विचारांची फुले वेचावीत व मौनाच्या गुंफेत बसून त्याचे गजरे गुंपावेत. पुस्तक वाचनाचं महत्त्व विशद करताना ते सांगायचे, वृत्तीने समाधानी व विचाराने श्रीमंत होण्यासाठी ग्रंथ मैत्री केली पाहिजे. आपण तपाचा मार्ग आचरण केल्याशिवाय आपणास मोठं होता येत नाहीये. आपल्याला तपाचा मार्गचा अवलंब केल्याशिवाय मोठं होता येत नाहीये, असं ते नेहमी आपल्या व्याख्यानातनं सांगत असायचे. आणि अशाच विचारातनं त्यांनी अवघा महाराष्ट्र प्रबुद्ध करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी वक्तृत्वाचा जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या वक्तृत्वाच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरानं पहिलं नाव जर कोणाचं लिहिलं जाईल तर ते प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचंच लिहिलं जाईल. याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. सरांनी आपल्या वाणीने अनेकांना जाणतं केलं. त्यांच्या विचारांचा संक्षिप्त भाग जरी इथं मी आपल्यासमोर ठेवला तरी लक्षात येतं की सर किती महत्त्वाचं प्रबोधन करत होते. ते सतत म्हणत असायचे, विचारसंपन्नता, विचारशीलता व विचार प्रवणता हे खरे पदवीधराचे स्थायी भाव आहेत.
ज्याच्या आचार विचार व उच्चारामध्ये समन्वय आहे, जो बोलताना दक्ष आहे, चालताना ज्याच्या चालण्यावरती नियंत्रण आहे, तो खरा पदवीधर. विद्यापीठानं ज्याला पदव्या दिल्या म्हणून ज्यानं घेतल्या, पण त्या घेतल्यानंतर काय करावं असा प्रश्न ज्यांच्या समोर उपस्थित झाला, त्यांना खऱ्या अर्थानं पदवीधर म्हणता येत नाही. माणूस हा पदवीनं बाहेरून बहरलेला दिसेल, पण त्याला आतून शहाणपण उमजणं गरजेचं आहे. खरा सुविद्य व्यक्ती तोच जो बोलताना दक्ष आहे. आणि या सुविद्य व्यक्तीबद्दल ते फार विस्तारानं बोलत असायचे की सुविद्य व्यक्ती कुणाला म्हणावं, तर ते म्हणायचे की नव्या विचाराची पालवी ज्याच्या मनाला फुटत नाही त्याला सुविद्य म्हणण्यात काही एक अर्थ नाही. सारखं काहीतरी स्फुरलं पाहिजे, सुचलं पाहिजे, कळलं पाहिजे, दिसलं पाहिजे, डोळ्यापडून तरारलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, तसं देखील वाटलं पाहिजे, हातून देखील घडलं पाहिजे, हे ज्याच्याकडं आहे तो सुविद्य. अशा पद्धतीनं सलग शब्दफेक करत अत्यंत सुसंगत असे विचार ते मांडत राहिलेले आहेत. त्यांच्यात भाषेत सांगायचं झाल्यास समाज किंवा राज्य धनसंपत्तीनं मोठं होतं, पण समाजाच्या बौद्धिक व सांस्कृतिक उंचीमुळं निर्माण झालेल्या विचारांचं मोठेपण अधिक श्रीमंती मिळवून देतं. ती श्रीमंती महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जर कोणी मिळवून दिली असेल तर त्यात प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागणार आहे. ते सतत सांगत असायचे की आज चांगल्या विचारांचा, आचारांचा दुष्काळ आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सामाजिक संवेदनांचा, जाणीवांचा लोप होत आहे. अशा परिस्थितीत चांगल्या व्यक्तींच्या विचारांची कास आपणास धरावी लागणार आहे व ते सर्व आपणास त्यांच्या व्याख्यानात व लेखनामध्ये निश्चितपणे आज दिसून येतं. वर्तमान परिस्थितीबद्दल बोलताना ते नेहमी म्हणत असत, पूर्वी इमारती खुज्या होत्या पण माणसं मनानं मोठी होती. पूर्वी इमारती खुज्या होत्या पण माणसं मनानं मोठी होती. आता इमारती उंच झाल्या आहेत पण माणसं मनानं खुजी होत चालली आहेत. घरासाठी सर्व काही करायचं, त्यासाठी दिवस रात्र घराबाहेर राहायचं म्हणजे सुखाच्या शोधात भटकणाऱ्यांची एक वन्य मानव जमात आता अस्तित्वात येईल की काय असं वाटतं. फार पूर्वी गावे लहान होती पण माणसं मोठी होती. तुकाराम महाराज देहू गावात राहत होते तेव्हा तिथं नळाचं पाणी नव्हतं. पण अभंगवाणी होती. ज्ञानदेवांच्या पादुकांवरती आज वीज लखलखते आहे, पण माऊलीच्या प्रज्ञेचा आणि प्रतिभेचा प्रकाश मात्र पुन्हा मिळण्याची शक्यता लोपली आहे. सज्जनगडावर जागोजागी चिरेबंद पायऱ्या आहेत, पण समर्थाचे पाय गडाला लागणार नाहीत ही खंत आहेच. जगभर असंच काही घडत आहे. शेक्सपियरचं निवासस्थान, लिंकनचं जन्मस्थान, वॉशिंग्टनचं विश्रांती स्थान ही राष्ट्रीय स्मारके झाली आहेत, पण कर्तृत्वाची ती उंची व झेप आता दिसेनाशी झाली आहे. इमारतींना उंची असावी पण तीत राहणाऱ्यांना ती नसावी, असं काही विपरीत घडू लागलं आहे. माणसांचे लोंढे रस्त्यावरून वाहत आहेत पण माणूस माणसासाठी उरला नाही. माणसाचे लोंढे काय म्हणतात बघा, रस्त्यावरून वाहत आहेत पण माणूस माणसासाठी उरला नाही. मोठमोठाली नगरे हे माणसांचे महासागर झाले आहेत. भरल्या समुद्रात पाण्याची वाण नसावी पण तहान मात्र न भागता तशीच राहावी, तसंच समाज जीवनाचं झालं आहे. ऐन गर्दीत वाट्याला एकाकी पण येत आहे, पोरकेपणा प्राप्त होत आहे. ज्ञान आलंय हे पण जाण आली नाही. सुधारणेचा वेग वाढला आहे पण संस्कृतीची पावले जड झाली आहेत. असं कितीतरी वास्तविक भविष्यवेधी विचार त्यांच्या वाणीतून ऐकायला मिळायचे आणि हे ऐकून मन आणि कान निश्चितपणे तृप्त झाल्याशिवाय राहत नव्हते. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं व्याख्यान ऐकणं म्हणजे गंगेचं संत वाहनं डोळ्यानं पाहणं आणि मनानं टिपणं अशा पद्धतीचं होतं. त्यांच्या वक्तृत्वामध्ये पावित्र्य होतं, शीतलता होती, तहान भागवण्याची क्षमता देखील होती. त्यांनी मागील काही वर्षापूर्वी बीडच्या आई महोत्सवामध्ये जवळपास 20 व्याख्यानं दिली होती. ती जशीचे तशी मी संग्रहित ठेवलेली आहेत. महापुरुषांच्या अंतरंगात
या विषयावर बोलताना ते सांगायचे की मी महापुरुषांच्या जीवन प्रकाशात खरं तर पाऊल टाकीत राहिलो. मी घडलो वाढलो ते त्यांच्या सहवासात. महापुरुषांनी बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी मनोभावे केल्या. त्यांच्या बोलण्यात व वागण्यात सुसंगतता होती. हे महापुरुष गरीब होते. त्यांनी इतिहास घडविला कारण त्यांच्याकडे मनाची श्रीमंती होती. आता आपण आपल्या ओंजळवर रक्ताची राखण करण्यातच गढून गेलो आहोत. विद्यार्थ्यांबद्दल बोलताना ते म्हणायचे, काही बाबतीत आजची पिढी प्रगत आहे. काही बाबतीत आजची पिढी प्रगत आहे, योग्यता वाढली आहे, पण दिशा लाभली नाही. मुलांनो तुम्ही पहिल्यांदा स्वतःकडे बघायला शिका. आयुष्यामधला समोरून गेलेला वेळ पुन्हा परत येत नाही. विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत व वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत. थोडा व्यायाम करावा. शरीर बल व मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. हल्ली आपला जास्त वेळ हा आरशासमोर जातो. त्यापेक्षा तुमच्या आतमध्ये एक आरसा बसवलेला आहे, त्याच्यात बघायला शिका. विद्यार्थ्यांनी अंगभूत क्षमता विकसित कराव्यात. आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगावं. संतुलित व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावं. असं अत्यंत अंतःकरणातल्या तळमळीतनं विद्यार्थ्यांचं प्रबोधन करताना प्राचार्य साहेब बोलत असायचे. त्यांच्याकडे त्यांचं जेवढं मराठी भाषेवरती प्रभुत्व होतं तितकंच इंग्रजी भाषेवर देखील असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या ठिकाणी प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंच जे चालवला जातो त्या विचार मंचाचे अध्यक्ष आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर नवनाथ रासकर सरांनी 2 वर्षापूर्वी या प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंचामध्ये त्यांच्या वतीनं आणि मोदोजी महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमानं जी व्याख्यानमाला चालते 2 वर्षापूर्वी मला वक्ता म्हणून ऑनलाईन निमंत्रित केलं होतं. आणि आई जो की प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्याकडनंच मी श्रवण करून हा विषय तयार केला आणि या विषयावरती महाराष्ट्रभर आजपर्यंत 1000 व्याख्यानं दिली. त्याच विषयावरती या विचार मंचानं मला बोलायला लावलं आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं त्यांची आठवण मला या व्याख्यानाच्या माध्यमातून करता आली. त्यामुळं खरोखरच मी स्वतःला धन्य समजतो की ही संधी मला नवनाथ रासकर सर आणि त्या संयोजन समितीतल्या सर्व सदस्यांनी दिलेली आहे. आपल्याला माहिती असेल की असा हा वैखरीचा वारकरी आणि वक्तृत्वाच्या क्षेत्रातले भीष्माचार्य प्राचार्य शिवाजीराव भोसले सर हे आपल्याला सोडून 29 जून 2010 रोजी गेलेले आपल्याला दिसून येतात. असे असले तरी त्यांच्या नावानं चालणारी प्रतिष्ठाने, त्यांनी लिहिलेले ग्रंथ व दिलेली व्याख्यानं आजही आपल्याला निश्चितपणे प्रेरणा देणारी आहेत. आपणास त्यातून प्रेरणा घेऊन आपण आपलं जीवन समृद्ध करूया असा संकल्प आजच्या दिवशी करून प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या विचारांना व प्रतिमेला मनपूर्वक अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार.